तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करायची आहे की फक्त तुम्ही आहात आणि तुम्हाला सांगते आपले स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे मी हा आज व्हिडिओ करू शकली आहे. कारण माझ्यामध्ये एवढी हिंमत अजिबात नव्हती की मी हा व्हिडिओ करेल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ म्हणजे यापुढे काही व्हिडिओ करू शकेल, कारण व्हिडिओ करण्यासाठी माझ्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता. कारण तो दिवस माझ्यासाठी खूप विचित्र होता, ज्या दिवशी माझ्याकडून म्हणजे जिथे मी तुमच्याशी कनेक्ट होत होते, जिथे मी तुमच्याशी माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत होते, जिथे तुम्ही सगळ्या ताई माझ्याबरोबर अ, बोलत होत्या, तुम्ही तुमच्या अनुभव शेअर करायचे, तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या माझ्याबरोबर सांगायचे. मला काही घ्यायचं असेल, शक्यतो कुंचन आपल्याकडून ताईंनी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगते अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या भरपूर ताई आपल्याकडं जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तब्बल 93.8 असं म्हणू शकते मी, म्हणजे 93.8 हजार 93 ते 94,000 ताई आपल्याबरोबर जुडलेल्या होत्या. म्हणजे जवळपास 1,00,000 म्हणूया आणि त्यातल्या त्यात Instagramच्या पण 1,00,000 जवळपास आपण म्हणूया, असे आपल्याकडे जोडलेले होते लोकं. आणि त्यातल्या त्यात तो दिवस म्हणजे असा काळोखाचा दिवसच म्हटला तरी चालेल. कारण तो दिवस म्हणजे 29 डिसेंबर, ज्या दिवशी मी दुपारी असाच व्हिडिओ म्हणजे आत्ताच्या ज्या वेळेत मी बसलेली आहे, त्याच वेळेत मी व्हिडिओ करायला बसले होते. कारण पुढचे 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत मी काही नव्हते, मी पुण्यात नव्हते, मी बाहेर जाणार होते. आणि त्यामुळे विचार केला की तुम्हा सर्वांसाठी माझे व्हिडिओज करून ठेवावे आणि कधीही एकही दिवस सगळे माझी वाट बघतात, म्हणून तुम्हाला ते मिस होऊ नये म्हणून ते व्हिडिओ करून ठेवेल. आणि मी ते केले, करायला लागले. त्यानंतर अचानक काय झालं काय माहिती, मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करायला घेतला, माझं चॅनल माझं नव्हतं, ते कोणीतरी घेतलं होतं. सॉरी, तो दिवसच असा होता, त्यामुळे मला ते आठवलं तरी मला खूप त्रास होतो. कारण माझ्या एवढ्या वर्षाची मेहनत होती त्यामध्ये आणि तुम्हा सर्वांशी मी तिथे जोडल्या गेले होते. मला नाही करता येते आजचा व्हिडिओ, मला तुम्हाला नाही सांगता येते की नक्की काय झालं माझ्याबरोबर, पण मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करायची होती. कोणत्याही प्रकारची मला सहानुभूती नको आहे, पण माझ्या बाबतीत हे घडलं. कुठल्याही प्रकारच्या माझ्या दुश्मनाबरोबर पण अशी गोष्ट घडू नये असंच मी फक्त सांगेन. महत्त्वाचं हे आहे की मला तरी असं वाटतं की मी कधी कोणाचं वाईट नाही केलं किंवा कधी कोणाच्याबद्दल वाईट विचार नाही केला. ठीक आहे, कुठल्या गोष्टींमध्ये कधी चढ उतार असतात, बरेच गोष्टी असतात, निगेटिव्हिटी असते, तुमच्याबद्दल लोकांचे विचार असू शकतात, पण असं